तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना आम्ही रात्रंदिवस प्रचार करतो. आता आम्हाला मोठं करायची वेळ आली, आमचे लेकरं मोठं करायची वेळ आली, मुंबईला चल. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचा सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल. आजी माझे सगळे सभापती, उपसभापती, खासदार, आमदार, मंत्री, माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल. नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, भावी जिल्हा परिषदेचे सदस्य, भावी आमदार, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, सगळ्या पक्षाचे शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मराठ्यांचे असणारे सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल. आणि एवढं सांगून जर तेव्हा नाही आला, तुम्ही त्याला काही बोलू नका. तुम्ही फक्त नाव मला द्या. हे वाला नव्हता, त्याचा बाजारच उठतो, त्याला पाडत म्हणून समजायचं. तेव्हा जाणार मी जाणं, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. फक्त नाव सांगा, आपण मुंबईला गेलो, गल्लीत हिंडत होतं. तुम्ही मुंबईला जाणार आहे, तुम्हाला माहित नाही मागं कोणी. घरी तईला सांगून ठेवायचं मी मुंबईत चाललोय, मागं गल्लीत कोण हिंडतं मला माहित नाही. गल्लीत कोण कोण हिंडतं मागं आल्यावर सांग. तई बरोबर सांगते आपल्याला हे गल्लीत हिंडत होता, त्याचा बाजार उठायची जबाबदारी म्हणून जरांगीची. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. तो किती दादा असून द्या, दादीन असून द्या, दादा फातात मी काही ठुले नाही. दादा अर्धे मोक्यात घातले, काही ठुले नाही. दादा फिरतात तिकडे, ते दादा तर नाही तुमच्याकडे. ते दादा डायरेक्ट डिस्काउंटच करतात. डिस्काउंट करणारे दादा ज्याला दादा नुसतेच शेण पापड्या खातात. आता एक दादीन राहिली, वळवळ केली की गेली. वळवळ करायची नाही, फक्त मजेन राहायचं. मंत्री होय, काय व्हायचं तर होय. मराठ्याच्या वाटा गेलं की बाजार उठलाच. टेन्शनच घेऊ नका दादाचं. चांगले चांगले दादा कॅक्टाला झोपलेत अंतरवाली. काही काही रच्चे आलेत आमच्या तिकडच्या खासदाराला घेऊन. हळूच जाऊ का मी, पडन का काय, मला काय माहित पडन का काय. आता ते म्हणजे लय बेकार चाललंय. मला चलून दे मग. यांना आपल्या लेकराला मोठं नाही केलं की यांना सुट्टी द्यायची नाही. आमचा गणपती आम्ही मुंबईत चाललेला आहे त्या बारीने. आम्हाला समुद्रात विसर्जन करायचे. काय अडचण आहे का, काय बंधन आहे कायद्यात? तुमचा गणपती मुंबईला आणू नये. आमचा काय चावतो का तुम्हाला? आणि चाभरे बघा कशी येते. त्या चाभऱ्याचा 1.5 दिवसाचा गणपती परातीत घेते, निघाला गिरगाव चौपाटीवर गाली लोटांगर. आणि आमचा 11 दिवसाचा. अरे आम्ही 3 महिन्याचा करू. दम आहे आमच्यात मराठ्यात तेवढा. 3 महिन्याचा करू. मराठ्यांना माझा आव्हान एका नाही, बेसावत राहायचं नाही. मराठ्यांचे हार होता कामा नाही. यावेळेस काही झालं तरी हरकत नाही. मराठे जिंकून मुंबईतून वापस यायचंय. अशी आरुळे ठोका, इतके रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईकडे निघाले पाहिजेत. होतो ना भविष्यात असा मराठ्यांचा विजय झाला पाहिजे. मराठ्यावर आरक्षण घेऊन गुलाल फेकायचा, विजयाचा म्हणजे फेकायचाच. अजिबात हटायचं नाही कोणी. आता जे व्हायचं असेल ते होईल, पण मुंबईत घुसायचं. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलाल टाकायचा. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण उडालं नाही पाहिजे. लेकरा बाळांच्या आयुष्याचं कल्याण करा माय बापाओ. शेवटी आपल्याशिवाय आपल्या लेकरा बाळाला कोणी नाही. लेकरांना अपेक्षा लागल्या, आम्हाला आरक्षण मिळालं, आम्ही अधिकारी होऊ. लेकरा बाळा सुखात समाधानात राहिले पाहिजे. एकाही मराठ्यांनी जबाबदारीनं काम करायचंय. बेसावत एकाही मराठ्यांनी काम करायचं नाही. आजपासून घर ना घर जागा करायचं, गाव ना गाव जागा करायचं. जिल्हा तालुका राज्यात जिथपर्यंत ओळख असेल तिथपर्यंत मराठी जागे करायचे. एकाही मराठ्यांनी झोपायचं नाही. मी रातपाट हे तुमच्या लेकरासाठी करतो, लक्षात असू द्या. माझा मराठा हरू द्यायचा नाही. आजपासून तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. ताकदीनं मुंबईकडे निघायचंय. 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा द्यायचा. सगळ्यांनी मुंबईची वाट करायची. एकही मराठा खरी राहता कामा नाही. जबाबदारी आजपासून तुमच्या खांद्यावरती घेतो आणि सांगतो धन्यवाद. जय शिवराय.